एवढंच सांगतो की मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अनेक कल्याणकारी योजना आपण केल्या, अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथं बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी. लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठांना एसटी मध्ये सवलत, वयोश्री योजना, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले. त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयाने शेतकऱ्यांना योजना केली 6,000 रुपयाची, ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली, 6,000 रुपये आपण सुरू केले. अनेक योजना आपण सुरू केल्या. लाडकी बहीण योजना, त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहीण योजना झूट आहे, कोर्टात गेले बंद पाडायला गेले, पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि माझ्या लाडकी बहीण योजना, कारण मुख्यमंत्री मी स्वतः होतो, लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू, पण तुम्हाला मी सांगतो, विरोधक सांगतायत, अफवा पसरवतायत, परंतु तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत कधी बंद होणार नाही. कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत. आज अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या पोटतिडकीने बोलताय, विकास तर होईलच, विकासाला पैसे मिळतीलच, जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करणारच. कारण तुम्हाला माहित आहे का, सिनेमात डायलॉग आहे, बाळासाहेब पण सांगायचे, शब्द देताना 10 वेळा विचार करून जपून शब्द द्या. शब्द एकदा दिला की माघार नाही. आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे. मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार. लाडकी बहीण, सगळ्या योजना, आज पीक विमा योजना असेल, शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याला पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय, शेतकरी संकटात पडला, त्याला देखील आपण 32,000 कोटीचं पॅकेज दिलं, त्याला देखील आधार देण्याचं काम आपण केलंय. बांधावर आपण गेलो, नुसते घरात बसून तोंड पाटील की नाही केली, त्यांच्या घरातली चूल विजली ती चालू करण्याचं काम केलंय. चूल बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत, चूल सुरू करण्याचं पुण्य आपण करत असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सिद्धिताई जी आहे, सिद्धिताई एक सावित्रीची लेक आहे आणि आपल्या जिजाऊ साहेबांची लेक आहे. हिच्या पाठीशी उभं राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना. हिला निवडून आणणार ना, सगळ्यांनी हात वरून करून सांगा, हिच्या मागे उभे राहू आम्ही ताकदीने. कोणी आलं कोणी गेलं तरी धनुष्यबाण आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प करा सगळ्यांनी. आणि म्हणून विचारपूर्वक आपण ठरवलेलं आहे की या ठिकाणी आपलं काम सोपं आहे. आपली निशाणी धनुष्यबाण. धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमाम. आपली निशाणी धनुष्यबाण, विकासाची खान धनुष्यबाण. आणि म्हणून धनुष्यबाणाने या राज्याला पुढे नेलंय. 2.5 वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले, परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले. एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरिबी काय असते ती मला माहित आहे. माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिली आहे.
म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले. तेवढा मोठा धाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता? कधीच झाला नव्हता. एवढे निर्णय आपण घेतले. 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो. पण तुम्हाला फक्त 1,500 रुपयावर थांबवणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाही विश्वास देतो. कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही. आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सहीने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला. हे इतिहासात पहिल्यांदा झालं. इतिहासात. त्याचबरोबर प्रत्येकाच्या नावापुढं वडिलांचं फक्त नाव लागत होतं. आईचं पण नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. हा देखील मोठा निर्णय आहे. आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले. या मॉलमध्ये जे काय आपल्याला पाहिजे ते देणारच आहे. कारण विकास हाच आपला अजेंडा आहे. मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत. खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये. खुर्चीचा मोह आम्हाला नाहीये. सत्तेचा मोह नाही. खुर्चीचा अजेंडा आमचा नाही. ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. हा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली, किती संपत्ती कमावली, किती पैसे कमावले यापेक्षा किती माणसं कमावली, किती माणसांचं प्रेम कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात. लहान लहान मुलं एकनाथ मामा, एकनाथ मामा म्हणून ओरडतात. हे बाई इथे समोरच आहे. आणि म्हणून हे सगळ्या मुलांचं प्रेम असंच मिळत नाही. हे कमवायला भाग्य लागतं, त्याग लागतो, मेहनत लागते, कष्ट लागते, देण्याची दानत लागते. आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. आम्ही देणारे आहोत. आणि म्हणून एवढं प्रचंड 2.5 वर्षामध्ये केलेलं काम लोकांनी त्याला पसंती दिली. आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय दिला की आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विजयांचं रेकॉर्ड तोडून टाकलं. 2022 ला जेव्हा सरकार बदललं त्यावेळेस देखील सरकार बदलल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं. तुमच्या एकनाथ शिंदे याला 80 जागा लढून 60 जागा लोकांनी जिंकून दिल्या आमदारकीला. आणि आपल्या अजितदादांच्या 41 जागा आल्या. हे कामाची पोचपावती आहे. कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आम्ही कधी राजकारण केलं नाही. संकट काळात लोकांच्या मागे उभं राहिलो, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे उभा राहिला. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, पूर असो, महापूर असो, पैलगाम असो, इर्षाड वाडी असो, काही असो, जिथं संकट तिथं आपण गेलो. घरी बसून राज्य चालवता येत नाही. आणि म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांची दुखडी सुखडी जे काय दुखणी आहेत ते समजून घेण्याचं काम आपण केलं. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना देखील कधी आम्ही वारावर सोडलं नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला लोक म्हणतात तुम्ही झोपता कधी. मी सांगतो आम्ही झोप काढणारे नाही, लोकांच्या झोपा उडवणारे आहे, विरोधकांच्या. बरोबर आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. अशा प्रकारचं काम करायचं. या राजनीति तो हर कोई कर लेता है. या राजनीति तो हर कोई कर लेता है. काम ऐसा करो कि मिसाल बन जाए. असं काम करा. हे काय गुंडागर्दी चालू आहे, हे काय मारामाऱ्या चालू आहे,
हे काय दहशतवाद चालू आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्याला शब्द देतो की निधी वगैरे तर सगळं मिळेल, निधीची कमतरता काही पडणार नाही. माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, आपल्या मंत्र्यांकडे पण विभाग वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून आमदारांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मागणी केली त्यावेळी पैसे मिळाले. आणि रमेशजी, उमेशजी, आपल्याकडे तर तिजोरीची किल्ला आहे, चावी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही. 80% समाजकारण, 20% राजकारण करणारे आपण आहोत. आणि म्हणून निधी येईल, विकास होईल, सगळं होईल. परंतु तुम्हाला निर्भयपणे लोकांना जगता आलं पाहिजे का नाही? का दहशतीमध्ये आपल्याला राहायचं आहे? गुंडा राज पाहिजे की विकास राज पाहिजे? मला सांगा, काय पाहिजे तुम्हाला? विकास राज पाहिजे. विकास करण्यासाठी आपला अजेंडा डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. मी तुम्हाला सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो की पंडित देशमुख याचं जे काही मर्डर झालेली आहे, आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे. आणि चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. आणि म्हणून जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे, कोण पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू. आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिवसैनिकाचा बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात. अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही. हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी राज्य आहे. इथं माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे. 2.5 वर्षात जसं काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले. म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचा असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही, धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, मी ज्याच्या माग उभा राहतो त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो. परिणामांची पर्वा मी करत नाही. आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. सिद्धीताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून ती काम करेल. शिकले की नाही? तो ग्रॅज्युएशन केलंय, उच्च शिक्षित आहे, अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे. आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल, हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य, या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे. विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर 2 तारखेला काही विचार करू नका. जात पात धर्म बाजूला ठेवा, फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा. धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि जेवढे आपले उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करा. आणि विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला हा एकनाथ शिंदे पण 3 तारखेला इकडे आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.